रामकृष्ण हरे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वंदे परमानंदमाधवं। सज्जन हो, आज आपणाला रस याविषयी विवेचन सांगणार आहे। रस एकतर जेवण्याच्या मध्ये म्हणजे खाण्याचे षड्रस पक्वान्न आहेत, म्हणजे खाण्याच्या पदार्थामध्ये 6 रस आहेत आणि ते 6ही रस शरीराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, पोषक आहेत, पण ते सकस रस पाहिजे, त्या रसामध्ये खरंच रस पाहिजे, सकस पाहिजे। आणि साहित्यामधले नवरस आहेत, ते नवरस जर आपल्या मनामध्ये भरले, श्रवणाच्या द्वारे मनाचे कान करून जर साहित्यातले नवरस आपण सेवन केले, ज्याला श्रवण भक्ती म्हटलेलं आहे, त्या दृष्टीने जर ते नवरस श्रवण केले तर आपलं मन प्रसन्न राहतं, आनंदी राहतं आणि बुद्धी समृद्ध होते। असे जे साहित्यातले नवरस आहेत, म्हणून रस महत्त्वाचा आहे। रसामध्ये समरस व्हा। काही माणसं निरास असतात, निरस असतात, आणि त्या निरस माणसाबद्दल एका कवीने असं लिहिलेलं आहे की हे ब्रह्मदेवा, माझ्या कपाळामध्ये सगळे दुःख ली, तानी सहे चतुरानन, ते सगळे मी सहन करीन, पण आरसिकेसु कवित्व निवेदनम शिरसी मालिख मालिख मालिख। आरसिक माणसाला कवित्व सांगण्याचं, ज्ञान सांगण्याचं माझ्या कपाळामध्ये लिहू नको, म्हणजे इतकं दुःख त्याने व्यक्त केलेलं आहे। आरसिक माणसं असतात ना, त्यांना नेहमी उदास भकास चेहऱ्याचे असतात, त्यांना कुठलाही रस साहित्यातला आवडत नाही, आणि म्हणून त्यांच्याविषयी खेद व्यक्त केला एका कवीने। तेव्हा रस महत्त्वाचा आहे, आणि तो रस सरस हे 3 अक्षर आहेत, आणि त्याच्यात एकरस झालं पाहिजे। तेव्हा सरस, आणि इकून जरी वाचलं असं उलटं तर सरस, सरस झालं पाहिजे, म्हणजे सगळे रस सेवन करून मन आणि शरीर धष्टपुष्ट झालं पाहिजे, असा या रसाचा अर्थ आहे। तेव्हा नवरसातले जे रस आहेत ना, तर त्याच्याविषयी ज्ञानेश्वर माऊलींनी ओवीमध्ये फार छान लिहिलं आहे। माऊली म्हणतात की मी साहित्य तयार करताना, म्हणजे ज्ञानेश्वरीचं तयार करताना नवरसा भरवी सागरू असं म्हटलं आहे। नवरसांचा सागर भरवीन, काय गोड शब्द आहे बघा। माझा मराठीचा बोलू कवतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, आयसी अक्षरे रसिके मेळविन। इथे सुद्धा रसिके रस शब्द आलेला आहे। तर मी तो रस निष्पत्ती होण्यासाठी असं काय वाङ्मय तयार करीन, माऊली म्हणतात मराठीचा बोलू कौतुके, असं कौतुकाने एक एक अक्षर कोंद कोंदून भरेल। या अमृतातेही पैजा जिंके, अमृतात बरोबर जर पैज लागली तर त्या अमृतालाही जिंकील, असं मी साहित्य निर्माण करेल। आयसी अक्षरे रसिके मेळविन, रसिक एक एक अक्षर रसिक रस असतो त्याच्यामध्ये, पण ते थोडं व्याकरण शिकलं पाहिजे ना, प्रत्येक अक्षराचा रस घेता आला पाहिजे ना। काही ना काय अर्थच कळत नाही, पण टीका टिप्पण्या करायला सुरुवात करतात। अरे रस काय आहे, त्याच्यामधला रस चाखा, असा त्याचा अर्थ आहे। तेव्हा त्या रसामध्ये कोण कशात वेळ घालवतो, असा एक श्लोक आहे बघा। काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमतां, व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा। कोण कशात वेळ घालवतो, सुभाषितकार म्हणतो काव्य, शास्त्र आणि विनोद या 3 गोष्टीमध्ये कालो गच्छति धीमताम, धीमताम
कालो गच्छती. बुद्धिवान माणसं, ज्ञानी माणसं या 3 गोष्टीमध्ये आपला वेळ घालवतात. कोणत्या 3 गोष्टी? काव्य, शास्त्र आणि विनोद. विनोद शब्द महत्त्वाचा आहे. आणि मूर्ख लोक कशात वेळ घालवतात? व्यसनेन च मूर्खाणाम निद्रया कलहेन वा. आणि मूर्ख लोक व्यसनामध्ये, झोपेमध्ये आणि भांडणामध्ये वेळ घालवतात. तेव्हा आपला विषय आहे की साहित्यातले नवरस. ते कोणते आहेत नवरस? ऐका. शृंगार, पहिला शृंगार रस आहे. दुसरा वीर. तिसरा करुण, अद्भुत, हास्य, भयानकाः, बेभत्स रौद्रशान्तश्च नवधा कीर्तिता रसाः. रसगंगाधरमध्ये हा श्लोक आलेला आहे. कोणते श्लोक आहेत? रस कोणते आहेत? शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानकाः. तरी बिभत्स रौद्रशान्तश्च नवधा कीर्तिता रसाः. हे 9 रस आहेत. आणि त्याच्यामध्ये आज आपणाला जो सांगायचा आहे तो सांगायचा आहे हास्यरस. हास्य. जीवनामध्ये हास्यरस महत्त्वाचा आहे. हास्य 19 प्रकारचं आहे आणि हास्याचे फायदे 22 प्रकारचे आहेत. मी विनोदाच्या पुस्तकामध्ये हे सगळा विषय लिहिलेला आहे. तेव्हा हास्यरस किती महत्त्वाचा आहे? तेव्हा हास्यरसकारणे असं म्हटलेलं आहे की सर्वे रसाः हास्यांतरभूताः. अभिनव गुप्ताने म्हटलेलं आहे की सर्व रस हास्यरसाच्या अंतर्भूत आहेत. म्हणजे सर्व रसा हास्यरस हा प्रधान. सगळ्या नवरसामध्ये हास्यरस हा प्रधान रस आहे. तेव्हा मग असा रस असताना वेगवेगळे नवरस तयार करायचं कारण काय? तर शास्त्रकार म्हणतात की युक्तम लोकस्वभावेन रसैश्च पृथक पृथक. लोकांचे स्वभाव वेगवेगळे असल्यामुळे रसाची भिन्नता तयार झाली. कोणाला कोणता रस आवडतो, कोणाला कोणता रस आवडतो. 9 प्रकारचे लोक, 9 प्रकारचे स्वभाव आहेत. त्यामुळे रस पण 9 प्रकारचे झाले. तर आपल्याला आज विचार करायचा आहे तो हास्य रसावर विचार करायचा आहे. तेव्हा समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे टवाळा आवडे विनोद. म्हणजे हास्यरस आणि विनोद हा टवाळ लोकांना आवडतो असं त्यांचं म्हणणं आहे. वास्तविक काय आहे की हा जो विनोद रस आहे हास्य निर्मितीचा, तर त्याच्यामध्ये स्थायी भाव जे आहेत ना त्याच्यामध्ये टवाळकी हा एक भाव येतो. टवाळकी केल्याशिवाय विनोद होत नाही आणि तो विनोद झाल्याशिवाय हास्य निर्माण होत नाही. तेव्हा हास्यरसाला स्थायी भावामध्ये टवाळकी हा एक आहे. तर टवाळकी करणं, टवाळा आवडे विनोद म्हणून टवाळक्या लोकांना सगळ्यांना विनोद आवडतो. बाकीच्या प्रवृत्तीचे जे लोक आहेत 8 प्रवृत्तीचे ते वेगळे लोक आहेत. हेटाळणी आहे, विनोदामध्ये एक हेटाळणी असते. त्याच्यानंतर विसंगती असते, विसंगतीतून विनोद तयार होतो आणि बहुतेक करून विनोदामध्ये विडंबन असतं. तेव्हा या सगळ्या गोष्टी असल्या तरच विनोद तयार होतो. पण हे सगळे स्थायी भाव लोकांना माहिती नाहीत. त्यामुळे त्यांना वाटतं काय लोकांची टवाळकी करतात विनोदामध्ये आणि काय अमुक आणि काय आचकट विचकट विनोद सांगतात. अरे तो रस आहे. जसं बिभत्स रस असं म्हटलेलं आहे. बिभत्स रस जर वर्णन केलं ना तर माणूस वाकला पाहिजे, मग तो रस परिपोष झाला असं त्याचा अर्थ आहे. मग काय अरे काय किळस आणि विनोद सांगितला, किळस निर्माण झाली तर तो विनोद साधला. हास्यरस पण तसाच आहे, हास्य निर्माण झालं पाहिजे. तेव्हा हास्यरस जो आहे तो फार महत्त्वाचा आहे जीवनामध्ये. हास्य हे आनंदाचे प्रगटीकरण आहे. जो आनंद आहे ना आपल्या भरलेला आहे तर तो प्रगट कशाने होतो सगळ्या चेहऱ्यांवर वगैरे, तर तो आहे त्याच्यासाठी आहे हास्यरस. तेव्हा स्मित हास्य जे आहे ते चेहऱ्यावर आलं तर ते दागिन्यासारखं शोभून दिसतं. म्हणजे स्मित हास्य चेहऱ्यावरचा खरा दागिना आहे. तेव्हा लोकांना हसवणे म्हणजे ही खरी देवाची प्रार्थना आहे. पण काय होतं
धीर गंभीर प्रवृत्तीचे लोक असतात ना, तर ते काही सांगा हसतच नाहीत. जसं ते एका सुभाषितकाराने म्हटलं आहे ना, की त्यांना विनोद सांगायचं साहित्य सांगायचं कपाळात लिहू नको ब्रह्मदेवा. हां, ते निरस भाकास उदास चेहऱ्याचे लोक ते असतात. धीर गंभीर प्रवृत्तीचे लोक, त्यांना हास्य आवडत नाही. शेजारचा माणूस जरी हसला ना, हा काय दात काढतोस, बस गप, हसायचं नसतं. म्हणजे तो हसला तरी यांना ते तिरस्कार निर्माण होतो. तेव्हा लोकांना हसविणे ही खरी देवाची प्रार्थना आहे असं एकाने म्हटलेलं आहे. तेव्हा धीरगंभीर वृत्तीचे लोक हसत नाहीत, त्यांना हास्य आवडत नाही. उदास भाकास चेहऱ्याचे असतात लोक, त्यांना एक विनोद आवडत नाही. आणि अशांचं ते सुतकी चेहरा जरी बघितला ना तरी अपशकुन होतो. अशी काही माणसं समाजामध्ये असतात. तेव्हा माणसाच्या चेहऱ्यावर हास्य असलं पाहिजे आणि ते साहित्यातून निर्माण करता येतं. आम्ही तो प्रयत्न करीत आहोत. तेव्हा हास्य रस घ्या. त्याच्यातले विसंगती, त्याच्यातले विडंबन, त्या बाकीच्या गोष्टी पाहू नका. वेगवेगळ्या अर्थ, कारण तुम्ही तसंच जर गेलात ना तुम्हाला रस मिळणार नाही आणि तुम्ही निरस होऊन दुसऱ्यावर टीका टिप्पणी, काय रे विनोद करतो या, कीर्तन करा असून विनोद करतो आहे. आणि एकाने तर मागे प्रतिक्रिया दिली, तुम्ही वारकरी दिसताय पण असले कसले पानचट विनोद करता. पानचट हा एक रस आहे. तेव्हा गुळचटच्या वगैरे पानचट असा आहे. तेव्हा काहींना पानचटच आवडतं, कारण पानचट खाल्लं पाहिजे. आता डायबिटीस खूप झालेला आहे. तेव्हा प्रत्येक हा रस आहे, तो घेता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी रसिक बनता आलं पाहिजे. तेव्हा साहित्यातला रस घ्या, हसा आणि आनंदी राहा, हा संदेश आहे. कारण हास्यासाठी पुण्याला एक क्लब आहे, हास्य क्लब. ते महिन्यातून 2 महिन्यातून त्या ऐतिहासिक शनिवारवाडा पटांगणामध्ये हजारो लोक जमतात आणि असं वर हात करून असं करून मोठ्या मोठ्याने हसतात. म्हणजे विनोद ऐकायची विकायची काय भानगड नाही, मोठ्याने हसायचं, खळखळून हसायचं, खदखदून हसायचं. आता बऱ्याच वेळेला ते कोरडे विनोद असू शकतात, पण याचं एकाचं हास्य बघितलं की त्याचं बघून तोही हसायला लागतो. म्हणजे हास्यरस हा जसा एखादा रोग असतो ना, सांसर्गिक रोग, याच्याने त्याला संसर्ग होतं, तसा एखादा माणूस हसला ना, त्याचे चेहरा जर हास्य बघितलं ना तर माणसाला सुद्धा हसावं वाटतं. असा इतका महत्त्वाचा तो रस आहे. तेव्हा कोरडा का होईना पण हसायचं ते क्लबमध्ये लोक हसतात आणि एकाच हास्य पाहून दुसराही आनंदाने हसायला लागतो. हजारो लोक तासभर हसत राहतात. तेव्हा इथे तर विनोद आपण सांगतो आहे आणि साहित्य आहे, त्याच्यामध्ये प्रबोधन आहे विनोदामध्ये. हे सगळं ऐकताना जर आपल्या हृदयामध्ये आनंद झाला तर तेच आमचं खरं श्रमाचं फळ आहे. तेव्हा हसा आणि आनंदी रहा. आजच्या या व्हिडिओचा भाग, याचं तात्पर्य हे आहे. आणि म्हणून हास्यरस हा आजचा आपला विषय आहे आणि तो एक नवरसातला रस आहे. त्यामुळे हेही लक्षात घ्या. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. सगळे नवरसा भरवी सागरू माऊलीने म्हणल्याप्रमाणे नवरसाचं ताट तुमच्यापुढे आम्ही देतो आहोत. रामकृष्ण हरी.